नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आपल्या गावात पार पडलेल्या एका अविस्मरणीय सेवानिवृत्ती समारंभाची खास झलक। हा कार्यक्रम फक्त निरोप समारंभ नव्हता, तर हा गावाच्या एकोप्याचा, प्रेमाचा आणि कोणालाही गैरसोय होणार नाही याची देखील दखल घेण्यात आलेली होती। तर बघूया आपण पुढे। कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवर, गावकरी आणि पाहुण्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यासाठी ही संपूर्ण भोजन व्यवस्था खांडवी मामा आणि योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पार पडणार होती। डीजेचा जबरदस्त आवाज सुरू झाला होता आणि तरुणांनी 90 हाणून नृत्याला सुरुवात केली होती। तेवढ्यातच अचानक जोरदार पाऊस सुरू झालेला होता, पण पावसामुळे कोणाचाही उत्साह कमी झाला नाही। उलट भर पावसातच युवक, युवती आणि लहान मुलांची डीजेच्या तालावर मनमुराद नृत्य केले। पावसाचे थेंब आणि डीजेचे बीट्स यामुळे वातावरण आणखी रंगतदार झाले होते। 31 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून जरी 31 वर्ष सेवा केली असेल तरी सांगायला अभिमान वाटतो की आज 31 जुलै 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहे। तसं बघायला गेलं तर मोहन भोये हे खरं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमधून आपण आपलं कुटुंब कसं मोठं करावं किंवा मुलांचं शिक्षण कसं करावं, मला तरी वाटतंय की मोहन भोये हे नाशिक या ठिकाणी शिक्षण घेत असताना या ठिकाणी त्यांचे छोटे बंधू यांनी मला कल्पना दिली की त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतच झालं, परंतु मला चांगला अनुभव आहे की मोहन भोये यांनी जी प्रतिकूल म्हणजे ज्याला आपण गरिबीची परिस्थिती म्हणतो की एक वेळचं खायला अन्न नाही किंवा हातामध्ये 5 रुपये किंवा 1 रुपया नाही, अशा परिस्थितीमधून त्यांनी स्वतः कष्ट केले, कष्ट करूनच शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतरच ते स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर महावितरण कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणूनच ते सुरुवातीला सेवेमध्ये सामील झाले आणि आजही मला वाटतंय सटाण्यामधील नामपूर या ठिकाणी ते सिनियर ऑपरेटर म्हणून कार्यरत असताना आज ते सेवानिवृत्त होत आहेत। आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच यांनी मला कल्पना दिली की मोहन भोये आणि पुंडलिक पवार हे एका काळचे वर्गमित्र, नक्कीच ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी। तेव्हा सर्वप्रथम मी विनंती करेन की मोहन भोये यांच्याबद्दल जर कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी आपलं दिलखुलासपणे मनोगत व्यक्त करावं, असं मी उपस्थित गावकरी, अधिकारी, पदाधिकारी यांना विनंती करतो। अजून ती माझ्याबद्दल नाव लावलेलं आहे। तर मी 14 वर्षे 16-17 वर्षे मी अजून 16-17 वर्षे शिक्षण शिक्षण म्हणून नोकरी करते, पण अजूनही माझं नाव बदललेलं नाही। मी माझ्या वडिलांचं नाव लिहिलं, तर मी खूप कष्ट केलेली आहे। तर मी आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट करत आम्हाला शिकवलं आणि त्याचबरोबर आपली कौटुंबिक जबाबदारी पण छान प्रकारे पार पाडलेली आहे। त्यांचा खूपच अभिमान वाटतो। एवढे शब्द म्हणून धन्यवाद ताई। आता मला जे सेवा देत आहे, नक्कीच गावामध्ये सुद्धा लहान व्यक्ती असतो। मला आता त्या ठिकाणी कोणी न बोलत असल्यामुळं मला आता थोडा कार्यक्रमाची शोभा वाढवावा लागेल। आज तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोपटदादांसारखा नोकरीला असून सुद्धा कतर बघूया पोपटदादांचे भाषण।
जेणेकरून जेवणाची सुद्धा वांदे व्हायचे आमचे लासलगाव कॉलेजला जाताना. त्यांनीच आम्हाला म्हणजे पाहिजे तेवढं जेवण दिलेले त्यांच्या घरामध्ये. तसेच गावातील सर्व मंडळींनी आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अडीअडचणी असतील, कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले. तसेच नाशिकचे काही मित्र असतील, विंचूरचे असतील, इमर्जन्सी आम्ही नसताना सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी मदत केलेली आम्हाला. तसेच मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच आमच्या वडिलांचं कारकिर्दी ही माझ्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात झालेली आहे. नगरला सुद्धा आम्हाला चांगलं मराठी बोलण्याची संधी भेटली. बाहेर पडल्यानंतर चांगल्या लोकांचा सहवास भेटला. तिथून आम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन विंचूर क्षेत्रात आलो. विंचूर क्षेत्रामध्ये आमचा मित्रपरिवार एकदम अतिशय सुंदर होता. त्यांच्यापासून बरंच काही शिकायला भेटलं. त्या ठिकाणीच नोकरीचा पायाला सुरुवात झाली आमच्या दोघांची पण, माझ्या बहिणीचं आणि माझं. शेजारी पाजाऱ्यांनी पण भरपूर मदत केली, पाहिजे तेवढं सहकार्य केलं. तसंच नंतर वडिलांची बदली विंचूरवरून नैताळे क्षेत्रात झाली. नैताळे क्षेत्रातले पण कर्मचारी वर्ग किंवा त्या ठिकाणचे लोक कधी कोणी त्रास दिला नाही. नंतर त्यानंतरची बदली माझ्या माहितीनुसार कसबे सुखाने या ठिकाणी झाली. तिथं पण सर्व असं अडचणी आल्या नाही. नंतर एवढं कारकिर्दी 30, 25, 26 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आपला शिंदे दिगर बोरगाव या ठिकाणी बदली झाली आणि ते काही गावाच्या ठिकाणी आल्यानंतर सर्वांचा सहवास चांगला लाभला. तसेच खडकी क्षेत्रातले असतील, बोरगाव क्षेत्रातले असतील, त्यांचे मित्रपरिवार असं ज्या वेळेस मला भेटले त्यावेळेस त्यांनी त्यांचं वडिलांचं कौतुकच केलेलं आहे. तसंच आपल्या गावातल्या लोकांनी पण भरपूर सहकार्य केलेले त्यांना. आता जास्त काही बोलत नाही, जास्त भावनिक झाल्यामुळं मला जास्त शब्द उमजत नाही. त्यामुळे मी माझे एवढे 2 शब्द संपवतो आणि सर्वांचे आभार मानतो. सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे धन्यवाद. लोकनियुक्त सरपंच शिंदेकर आणि सन्माननीय व्यासपीठ, आज आमच्या मोहन काकांचा सेवानिवृत्ती जो समारंभ आहे आमच्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. मोहन काकांनी आम्हाला दिलेलं एकमेव योगदान जर असेल तर त्यांचे सगळ्यात मोठे जे चिरंजीव आहे ते आम्हाला मित्र म्हणून लाभले. हा आमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. आणि काका सेवानिवृत्त झाल्यानंतर लोक फक्त काय विचारतात, तुमची तब्येत कशी आहे, तुमचे मुलं काय करतात. तुमची तब्येत बघितल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला. फिट फॉर आहे तुम्ही. आणि तुमचे मुलं, आमची सुलोचना दिदी आहे, भरत भाऊ शेती करतात, सुलोचना दिदी शिक्षक आहे आणि भोये दादा जे आमचे आहेत ते आमचे सगळ्यांचे म्हणजे मित्र कसा असावा तर भोये दादांकडे बघतो आम्ही. इतक्या पावसात इतका जनसमुदाय का जमतो तर आपलं वागणं कसं असतं. सरकारी नोकरीकडे बघण्याचं दृष्टी खूप लोकांचं चुकीचं आहे. पण मोहन काकांचं वागणं असं असेल तर आपण इतके पावसात जमलो. तर मोहन काकांनी जे सेवानिवृत्तीपर्यंत जी सर्व्हिस केली ती निष्कलंक केली. कोणी त्यांच्यावर बोट पण करू शकत नाही. अशी सेवा करून निवृत्त होऊन ते पुढचं सुखाचं आयुष्य जगत आहे. आणि इथून पुढं मी मोहन काकांना विनंती करेन की आमच्या विठाईला आता इथून पुढं वेळ आहे. इथून पुढं तुमचा वेळ संपलाय. तुम्ही दररोज डब्बा घेऊन जायचे यायचे, आमच्या विठाईला वेळ दिला नाही. इथून पुढं आमच्या विठाईचा वेळ आहे. तर आमच्या आईसाठी हा वेळ आणि तुमचे सगळे मुलं सेटले, तुम्ही इतके आनंदात आणि सुखी आहात असं आयुष्य फार कमी जणांना लाभतं. हे तुमच्या निष्कलंक सेवेचं फळ आहे. आम्ही नाशिकचा जो परिवार आहे भोये साहेबांचा, त्यांच्या वतीनं तुम्हाला सेवानिवृत्त शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य निरोगीच आहे, फार ठणठणीत आहात. असंच जगा, असंच खेळत जगा. तुमचे मुलं बाळ फार छान आहे. तुम्ही आम्हाला भोये साहेबांसारखा मित्र दिला, हे आमचं सगळ्यात आयुष्यात लाभलेलं भाग्य आहे. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या विठाईला पण माझ्या आईला मी शुभेच्छा देतो की आजपासून काका तुझे राहतील आहे. इथून पुढं तुझं आयुष्य जगायचं काकांकडून. काकांचा डब्बा बंद झाला, काकांना सांगायचं माझं हे राहिलंय, मला पंढरपूर जायचंय, जेजुरी जायचंय. हे असं माझी आई इथून पुढं आयुष्य जगल काकांच्या वतीने. धन्यवाद. जे पिकवले जातात भरपूर कांदे
सर्व अधिकारी, पदाधिकारी, गावकरी, कर्मचारी यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. कार्यक्रमाच्या पुढे